मॉर्निंग एव्हरीबडी. बीकॉम भाग 2 मधील विद्यार्थ्यांचं आजच्या लेक्चरला सहर्ष स्वागत आहे. गेल्या वेळी आपण प्रोबॅबिलिटी अँड प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स या युनिटमधील काही एक्झाम्पल्स आपण पाहिले होते. वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपण युनियन आणि इंटरसेक्शन, मल्टिप्लिकेशन लॉ याच्यावर आधारित एक्झाम्पल्स आपण हे असे पाहिले होते. त्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय आपण पाहिलो आणि प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन समजण्यासाठी काही जे काही कन्सेप्ट आपण वापरतो, उदाहरणार्थ रँडम व्हेरिएबल, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, त्यांची उदाहरणं हे आपण गेल्या वेळेला पाहिलेलं आहात. त्याच्यावर आधारित काही एक्झाम्पल्स पण पाहिलेलं आहात. त्यानंतर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन कसं कन्स्ट्रक्ट करायचं, एक्स आणि पी एक्स सोबत हे आपण पाहिलेलं आहात. त्यानंतर रँडम व्हेरिएबल शिकल्यानंतर त्याचे प्रकार शिकल्यानंतर प्रॉपर्टी मास फंक्शन फॉर डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल कसं डिफाईन करायचं आणि प्रॉपर्टी डेन्सिटी फंक्शन फॉर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल याची डेफिनेशन सुद्धा आपण पाहिलेलं आहात. त्यानंतर मग एक्सपेक्टेशन जे आपण मीन म्हणतो डिस्ट्रीब्युशनसाठी, मीनलाच आपण एक्सपेक्टेशन असं जे म्हणतो, ते डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलसाठी किंवा डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशनसाठी कसं काढायचं आणि कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशनसाठी कसं काढायचं हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण काही रिमार्क्स जे आहेत, एक्सपेक्टेशन, मीन, व्हेरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन ते आपण पाहिले होते. आज आपण त्याच्या पुढचा भाग पाहणार आहोत, theoretical probability distributions. In probability theory, the theoretical probability distributions plays an important role. It is useful in large number of practical life problems. One can obtain different kinds of theoretical probability distributions based on certain assumptions and the characteristics of a random variable. The theoretical probability distribution of a random variable is a mathematical function that provides the probabilities of occurrence of different possible values of random variable. The distribution which are deduced mathematically under certain assumptions or probability laws based on a priori conditions or a posteriori inferences are called theoretical distribution. या चॅप्टरमध्ये आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे युनिव्हेरिएटचे दोन डिस्ट्रीब्युशन पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलवरचं डिस्ट्रीब्युशन पाहणार आहोत, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलवरचं डिस्ट्रीब्युशन पाहणार आहोत. त्यासाठी काही गोष्टी आपण सुरुवातीला शिकूया. काउंटिंग मेथड्स. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन अभ्यासण्यासाठी कन्सेप्ट ऑफ काउंटिंग आपण शिकायला पाहिजे. त्यामध्ये फॅक्टोरियल हा जो कन्सेप्ट आहे, दी प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स, 1 ते n नंबर्स आहेत त्यांचा जो गुणाकार आहे तो आपण n फॅक्टोरियलने दर्शवतो. म्हणजेच n फॅक्टोरियल म्हणजे n इंटू n मायनस 1 इंटू n मायनस 2 असं डिसेंडिंग ऑर्डर 3 इंटू 2 इंटू 1 हे आपण पुढे घ्यायचं आहे. नंतर याच्यावरूनच या ठिकाणी 0 फॅक्टोरियल म्हणजे 1 हे घ्यायचं आहे. 1 फॅक्टोरियल म्हणजे सुद्धा 1. n फॅक्टोरियल म्हणजे हे आपण n इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल किंवा n इंटू n मायनस 1 इंटू n मायनस 2 फॅक्टोरियल या स्वरूपात लिहिता येतं. हे रिझल्ट आपण पुढे वापरणार आहोत. काही उदाहरण इलिस्ट्रेशन. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 1 म्हणजे 2. 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे 720. त्यानंतर 7 फॅक्टोरियल म्हणजे 7 इंटू 6 फॅक्टोरियल म्हणजे 7 इंटू 720 म्हणजे 5040 हे आपण काही इलिस्ट्रेशन. त्यानंतर शिवाय कॉम्बिनेशन सुद्धा या ठिकाणी आपल्याला पुढे उपयोगात येणार आहे. इट रेफर्स द नंबर ऑफ वेज टू चूज आर ऑब्जेक्ट्स विदाउट रिपीटेशन फ्रॉम n डिफरंट ऑब्जेक्ट्स. इट इज डिनोटेड बाय NCR किंवा n ब्रॅकेटमध्ये n वरती आणि खाली r अँड इज गिवन बाय NCR म्हणजे n फॅक्टोरियल डिवायडेड बाय r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. या ठिकाणी r वरती कंडिशन आहे r इज लेस दॅन n. उदाहरण पहा. Suppose we have 4 students A, B, C, D and we want to form a group of 2 students from these 4. Then we can form
form different six groups A, B, A, C, A, D, B, C, B, D, C. The same number of groups will be obtained by using the combination formula 4C2 म्हणजे वरच्या फॉर्म्युलानुसार 4 फॅक्टोरियल बाय 2 फॅक्टोरियल इंटू 4 इंटू 2 फॅक्टोरियल हे सिम्प्लिफाय केलात तरी while applying combination formula order is not important. Combination order ला महत्व नसतं. If AB is counted, then BA cannot be counted because AB and BA both are same. AB and BA हे आपण सारखे आहेत असं आपण तर काही रिझल्ट्स NC0 म्हणजेच NC1 म्हणजे NCN-1 and there is N. NCR म्हणजेच NCN-R. काही गोष्टी पुढे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आता इलिस्ट्रेशन 7C3 the 7 factorial by 3 factorial into 7 minus 3 factorial 35 येणार NC3 म्हणजे n factorial by 3 factorial divided by n minus 3 factorial हे आपण n into n minus 1 into n minus 2 divided by 6 या स्वरूपात लिहू शकतो. आता प्रत्यक्षात बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन आपण शिकूया. The binomial distribution was discovered by Swiss mathematician James Bernoulli. It is probability distribution expressing the probabilities of one set of dichotomous alternatives, that is success or failure. It is based on the following assumptions. Binomial distribution वापर होण्यासाठी बर्नॉली एक्सपेरिमेंट्स पाहिजे. बर्नॉली म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक ट्रायलचा होतं फक्त दोनच गोष्टीमध्ये सक्सेस फेल्युअर किंवा हेड टेल अशा स्वरूपात तो असला पाहिजे. त्या ठिकाणी अझम्पशन्स काय the number of trials is fixed and finite. Number of trials n ची संख्या जी आहे ती फिक्स पाहिजे आणि फायनाइट पाहिजे. Each trial results only in two ways, success or failure. प्रत्येक ट्रायलचे रिझल्ट्स दोनच स्वरूपात पाहिजे. The probability of success P and probability of failure Q such that P plus Q is equal to 1. Success and failure probability varies एक पाहिजे. And remains same for all trials. प्रत्येक ट्रायलसाठी probability of success हा फिक्स पाहिजे, probability of failure फिक्स पाहिजे. All trials are independent. That assumptions. Under these assumptions, the binomial distribution is defined as binomial distribution, the probability mass function. If X denotes the number of successes in n trials satisfying the above condition, then the probability of R successes is given by probability X is equal to R is NCR P raised to R Q raised to n minus R. R is equal to 0, 1 to n. P lies between 0 and 1. P plus Q is equal to 1 is equal to 0. Here n and P are called parameters of the distribution. The binomial distribution is expressed as X follows binomial n. A remark बघा. The probabilities of 0, 1, 2, so on n successes in n trials of binomial distribution are tabulated as follows. R values आहेत probability is equal to probabilities आहेत. R ची व्हॅल्यू 0 असेल तर ती probability NC0 P raised to 0 Q raised to n minus 0 सोडवलं तर Q raised to n. R ची किंमत 1 असेल तर NC1 P raised to 1 Q raised to n minus 1 सोडवलं तर NP Q raised to n minus 1. तसंच n minus 1 असताना n असताना and the properties of binomial distribution. Properties बघा. Binomial distributions are mean जो आहे तो NP असतो, variance जो असतो NPQ असतो. त्यामुळे स्टँडर्ड डेव्हिएशन जो आहे तो रूट NPQ. त्या ठिकाणी काही नोट बघा. Q ची व्हॅल्यू 0 आणि 1 मध्ये असते. NP त्यामुळं NP mean is always greater than NPQ. Mode of binomial distribution is equal to value of R, which has the maximum probability. Okay. The shape and location of binomial distribution changes as P changes for a given n or as n changes for given P. Additive property binomial distribution. The sum of independent binomial variables with same P is also a binomial variable. If X follows binomial N1P and Y follows binomial N2P and are independent, then X plus Y is also binomial with parameter the normal approximation button. If n is large, number of trials are large asतील, and if neither P nor Q is too close to 0, P and Q ची value far close to 0 नसेल तर, then the binomial distribution can be approximated to normal distribution by using following transformation. Z is equal to x minus np by root of np followed by 0.
काही इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स बघा. If probability of getting defective bulb is 0.5, find mean, variance and standard deviation of distribution of defective bulb in sample of 50 bulbs. आता x या ठिकाणी काय, x डिनोट नंबर ऑफ डिफेक्टिव्ह बल्ब. आता प्रत्येक बल्ब हा एक तर डिफेक्टिव्ह असणार नॉन डिफेक्टिव्ह असणार. इथे बर्नॉली आता एकूण 50 बल्ब घेणार आहोत, त्यामुळं ऍडिशन ऑफ बर्नॉली इज बायनॉमियल. त्यामुळे या ठिकाणी पी ची व्हॅल्यू डिफेक्ट असण्याची 0.5 दिलेली आहे, एन नंबर ऑफ ट्रायल्स म्हणजे बल्ब्स 50 दिलेले आहेत. त्यामुळं विथ व्हिज्युअल नोटेशन्स या ठिकाणी एक्स हा जो रॅन्डम व्हेरिएबल आहे त्याचं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर एन पी. ओके, या ठिकाणी बायनॉमियलचा मीन एन पी, हेन्स मीन एन पी इज इक्वल टू 50 या ठिकाणी दिलेला आहे. ॲव्हरेज बल्ब्स डिफेक्टिव्ह 50 दिलेले आहे, त्यामुळे 50 म्हणले 0.5 म्हणजे 25. पी 0.5 आहे, क्यू 1 मायनस पी तो 0.5 आहे. व्हेरियन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज एन पी क्यू थिओरिटिकली आपल्याला माहिती आहे. त्यामुळे एनची किंमत 50, पीची 0.5 आणि पीची 0.5 सोडवला तर 12.5 आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन जे आहे रूट ऑफ एन पी क्यू असतं, म्हणजे रूट ऑफ 12.5 इट इज 3.5. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा. इफ मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ बायनॉमियल व्हेरिएट आर 4 and √2 respectively, find all parameters of binomial variate. त्यानंतर probability of x is equal to 3 काढायचं, x is greater than 7 काढायचं. त्या ठिकाणी दिलेल्या गोष्टी पहा, मीन दिलेला आहे 4 आणि स्टँडर्ड डेव्हिएशन √2. आपल्याला माहिती आहे की एक्सचं डिस्ट्रीब्युशन बायनॉमियल विथ एनपी असेल तर प्रॉपर्टी मास फंक्शन हे असं असतं. त्याचा मीन हा एनपी असतो आणि स्टँडर्ड डेव्हिएशन हा रूट ऑफ एनपी. या ठिकाणी मीन 4 दिलेला आहे म्हणजेच एनपी इज इक्वल टू 4 दिलेला आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन √2 दिलेला आहे म्हणजेच रूट ऑफ एनपी क्यू √2 दिलेला आहे. दोन्ही बाजूला स्क्वेअर केले या ठिकाणी तर एनपी क्यूची व्हॅल्यू 2 येते, म्हणजेच व्हेरियन्सची व्हॅल्यू 2 येते. तर एन पी क्यूची व्हॅल्यू 2 आहे आणि एनपीची व्हॅल्यू 4 आहे, म्हणजेच याच्यावरून क्यूची किंमत तुम्हाला 2/4 येते म्हणजेच 0.5. आता पी प्लस क्यू 1 असतो त्यामुळे पीची किंमत सुद्धा या ठिकाणी 0.5 असणार. आता एन पी 4 आहे, त्यामुळे एन इंटू 0.5 केलं तर 4 असलं पाहिजे, म्हणजेच एनची किंमत या ठिकाणी सोडवलं तर 8 येते. त्यामुळे या ठिकाणी पॅरामीटर्स जे आहेत ते एन 8, पी 0.5 आणि क्यू 0.5 असं या ठिकाणी येतं. आता प्रॉपर्टी ऑफ x इक्वल टू 3 काय, प्रॉपर्टी मास फंक्शन मध्ये आर एन पी क्यूची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. प्रॉपर्टी ऑफ x इज इक्वल टू आर इज एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. म्हणजेच प्रॉपर्टी ऑफ x इज इक्वल टू 3 इज 8c3 0.5 रेस टू 3 0.5 रेस टू 8 मायनस 3. हे जर सोडवलं तर याचं उत्तर 0.21 5 असेल. तसंच प्रॉपर्टी ऑफ x इज ग्रेटर दॅन 7 म्हणजे काय, प्रॉपर्टी ऑफ x इज इक्वल टू 8. या ठिकाणी n ची व्हॅल्यू 8 असल्यामुळे x ची व्हॅल्यू 0 to 8 असणार. x ग्रेटर दॅन 7 म्हणजेच प्रॉपर्टी ऑफ x इक्वल टू 8. म्हणजेच प्रॉपर्टी ऑफ x इक्वल टू 8 इज इक्वल टू 8c 8.5 रेस टू 8 आणि 0.5 रेस टू 8 मायनस 8. म्हणजेच 8 फॅक्टोरियल बाय 8 फॅक्टोरियल इंटू 8 मायनस 8 फॅक्टोरियल 0.5 रेस टू 8 0.5 रेस टू 8 फॅक्टोरियल बाय 8 फॅक्टोरियल इंटू 0 फॅक्टोरियल इंटू 0.5 रेस टू 8. सोडवला तर 0.5 रेस टू 8. म्हणजेच प्रॉपर्टी ऑफ x इज इक्वल टू 8 इज 0.00390625. पुढचं एक्झाम्पल बघा. If x is a binomial variate with mean 5 and variance 2.5, find all parameters of binomial. X is equal to 0 ची probability, probability of x less than 2, probability of x greater than 8. दिलेल्या गोष्टी लिहा. एक्सचं डिस्ट्रीब्युशन बायनॉमियल आहे, मीन 5 दिलेला आहे, व्हेरियन्स 2.5 दिलेला आहे. व्हिज्युअल नोटेशन मध्ये एक्स फॉलोड बायनॉमियल एनपी असेल तर प्रॉपर्टी मास फंक्शन असं असतं, एनसीआर पी रेस टू आर क्यू रेस टू एन. आता या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला मीन 5 दिला म्हणजेच एनपी 5 दिलेला आहे, व्हेरियन्स 2.5 दिलेला आहे म्हणजेच एनपी 2.5 दिलेला आहे. याच्यामध्ये एनपीची किंमत सबस्टिट्यूट केला तर तुम्हाला क्यूची किंमत 0.5 येईल आणि क्यूची किंमत 0.5 असेल तर पीची व्हॅल्यू सुद्धा 0.5 असणार. आता याचा वापर करून एनपी मध्ये पीची व्हॅल्यू जर ठेवला तर एनची किंमत 10 येईल. त्यामुळे बायनॉमियलचे पॅरामीटर्स एन 10, पी 0.5 आणि क्यू सुद्धा 0.5. आता तुम्हाला प्रॉपर्टी ऑफ x इज इक्वल टू 0 काढायचं आहे. प्रॉपर्टी मास फंक्शन मध्ये या सगळ्या व्हॅल्यूज ठेवला, सोडवला तर उत्तर तुम्हाला 0.0009765625 असेल. तसंच प्रॉपर्टी ऑफ x इज इक्वल टू 2 म्हणजे r ची किंमत 2 ठेवायचं, n ची किंमत 10 ठेवायचं, ओके, आणि p ची किंमत 0.5 आणि q ची किंमत 0.5 ठेवला, सोडवला तर याचं उत्तर
0.0439453. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन 2 पाहिजे, म्हणजेच 2 पेक्षा लहान असणारे व्हॅल्यू 0 आणि 1, म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1. अगोदर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 जे तुम्ही वरती काढलेला आहात. आता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1 म्हणजे आरची किंमत 1 ठेवा प्रोबॅबिलिटी मास फंक्शनमध्ये, ची व्हॅल्यू 0.5, पी ची व्हॅल्यू 0.5 आणि एन ची किंमत 10 ठेवा. एक्स इज इक्वल टू 1 इज 0.00976562. ओके, त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन 2 इज प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. दोन्ही प्रोबॅबिलिटीज पहा, एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इज इक्वल टू 1 च्या सारख्या आलेल्या आहेत. त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन 2 इज दोघांची बेरीज ही 0.010742187 असं. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 8 पाहिजे, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 9 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 10. एक्स इज ग्रेटर दॅन 8 म्हणजेच 9 ची प्रोबॅबिलिटी आणि 10 ची प्रोबॅबिलिटी. आर ची किंमत एकदा 9 आणि एकदा 10 ठेवा. एन पी क्यू चे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, सोडवा. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 8 ची जी प्रोबॅबिलिटी आहे ती या ठिकाणी 0.010742187 असं त्या ठिकाणी येईल. ओके, पुढचं एक्झाम्पल बघा. Sum of mean and variance of binomial distribution of 10 trials is 3.6. Find parameters of the distribution. तर युज्युअल नोटेशन मध्ये एक सब डिस्ट्रीब्युशन बायनॉमियल एनपी असेल तर मीन प्लस व्हेरियन्स हा 3.6 असं दिलेले आहे. मीन एनपी असतो, व्हेरियन्स एनपीक्यू असतो. मीन प्लस व्हेरियन्स 3.6 म्हणजेच एनपी प्लस एनपीक्यू 3.6 म्हणजेच एनपी कॉमा कॉमन घेऊन कंसात 1 प्लस क्यू म्हणजेच 3.6 बरोबर एनपी इंटू 1 प्लस 1 मायनस पी बरोबर 3.6. आणि जर सोडवला तर तुम्हाला इक्वेशन मिळतं 2p मायनस पी स्क्वेअर बरोबर 0.36 म्हणजेच पी स्क्वेअर प्लस 2p मायनस 0.36 इज इक्वल टू 0. हे जर सोडवलात तर तुम्हाला पी ची किंमत 0.2 किंवा 1.8 असं मिळते. ही जी 1.8 ही व्हॅल्यू असू शकणार नाही, कारण प्रोबॅबिलिटी नेहमी 0 आणि 1 मध्ये असते. त्यामुळे व्हॅलिड व्हॅल्यू या ठिकाणी पी ची 0.2. पी ची व्हॅल्यू 0.2 घेतला तर क्यू ची व्हॅल्यू 0.8 येणार. त्यामुळे या ठिकाणी पॅरामीटर्स जे आहेत ते एन ची किंमत 10, पी ची किंमत 0.2 आणि क्यू ची किंमत 0.8 असं. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा. इफ एक्स इज बायनॉमियल व्हेरिएबल सच दॅट एन इज इक्वल टू 4 आणि रिलेशन दिलेलं आहे 25 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 3 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. फाइंड पॅरामीटर्स पी, मीन अँड व्हेरियन्स. आता एक्सचं डिस्ट्रीब्युशन बायनॉमियल आहे, एन 4 आहे आणि हे रिलेशन दिलेलं आहे. व्हिज्युअल नोटेशनमध्ये एक्सचं डिस्ट्रीब्युशन बायनॉमियल एनपी असेल तर प्रोबॅबिलिटी मास फंक्शन हे असेल. तर हे जे रिलेशन जे आहे त्याच्यामध्ये आरची किंमत एकदा 3 आणि एकदा 1 ठेवा, म्हणजेच 25 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 3 इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1 म्हणजेच 25 गुणिले 4c3 p रेस टू 3 q रेस टू 4 मायनस 3 बरोबर 4c1 p रेस टू 1 q रेस टू 4 मायनस. हे सोडवला तर तुम्हाला या ठिकाणी इक्वेशन मिळतं 5p बरोबर q म्हणजेच 5p बरोबर 1 मायनस p, कारण p प्लस q इज इक्वल टू 1 म्हणजेच 5p प्लस p बरोबर 1 म्हणजे 6p बरोबर 1 म्हणजेच p बरोबर 1/6. त्यामुळं p प्लस q ची किंमत 1 असल्यामुळे p ची किंमत 1/6 असेल तर q ची किंमत ऑटोमॅटिकली 5/6 असं येणार. त्यामुळे मीन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा जो आहे तो एनपी असतो. n4 दिलेला आहे, पी आता काढलेला 1/6 म्हणजे 4 इंटू 1/6 म्हणजे 2/3 0.3333 हा मीन आला. व्हेरियन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हा एनपी क्यू असतो. ओके, एन ची व्हॅल्यू 4 आहे, पी ची व्हॅल्यू 1/6 आहे, क्यू ची व्हॅल्यू 5/6 आहे आणि हे जर सोडवला तर याचं उत्तर येणार 5/9 म्हणजे 0.556. त्यामुळे या ठिकाणी बायनॉमियलचा मीन जो आहे तो 2/3, व्हेरियन्स 5/6 आणि पी ची व्हॅल्यू 1/6. जे काय आतापर्यंत या लेक्चरला शिकला तर समजलं का नाही यासाठी काही चेक युअर प्रोग्रेस, काही मल्टिपल चॉईस या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. An experiment succeeds twice as often as it fails. The probability that the next 5 trials there will be 3 successes. एक एक्सपेरिमेंट असा आहे
2 वेळा सक्सेस आणि एकदा फेल्युअर, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस हा 2/3 झाला आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर हा 1/3 झाला. तर तुम्हाला काय पाहिजे, नेक्स्ट 5 ट्रायल्समध्ये 3 सक्सेसेस असण्याची प्रोबॅबिलिटी पाहिजे. जर सोडवला समजलं असेल तर तुम्हाला या 4 पर्यायापैकी 80/243 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर मीन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज 5, स्टँडर्ड डेविएशन इज 2, देन विथ विज्युअल नोटेशन्स द पॅरामीटर्स एन अँड पी आर. या प्रकारचे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. या 4 पर्यायापैकी एन इज इक्वल टू 25 आणि पी इज इक्वल टू 1/5 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. If 1.5% of atoms produced by manufactured units are known to be defective, what is the probability that the sample of 200 atoms would contains no defective atoms? आता डिफेक्टिव्ह असण्याची टक्केवारी दिलेली आहे. ओके, आता 1.5% म्हणजे त्याची प्रॉपर्टी काय झाली, 1.5 डिवायडेड बाय 100 म्हणजे 0.15 हा डिफेक्ट असण्याची प्रॉपर्टी झाली. नॉन डिफेक्ट असण्याची 0.85 झाली. म्हणजे थोडक्यात इथं तुम्हाला पी क्यू आणि एन दिलेलं आहे सॅम्पल साईज. याच्यावरून काय काढायचं, प्रॉपर्टी नो डिफेक्टिव्ह म्हणजे प्रॉपर्टी एक्स इक्वल टू 0 काढायचं. बायनॉमियलचं प्रॉपर्टी मास फंक्शनमध्ये आर ची किंमत 0, पी ची किंमत 0.15/100 आणि क्यू ची किंमत पी ची किंमत 0.15 आणि क्यू ची किंमत 0.85 जर ठेवला आणि जर सोडवला तर त्याचं उत्तर जे आहे प्रॉपर्टीचं हे 0.05 उत्तर जे आहे. चौथा बीट आहे, इफ अ डाय इज रोल्ड 4 times the probability of getting prime number thrice is. प्राईम नंबर म्हणजे काय, त्याला दोन्ही भाग जात नाही. डाय थ्रो 4 वेळेला रोल केल्यानंतर सॅम्पल स्पेसमध्ये पॉइंट्स किती येणार ते बघा. आणि त्या ठिकाणी 4 पर्याय जे आहेत 4/16, 6/16, 8/16 आणि 3/16. तर या ठिकाणी 4/16 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे, तुमच्या लक्षात. ओके, थँक्यू.